आता विद्यार्थ्यांना व्यवस्थित लक्षात घ्या, डिप्लोस्पोरी याचा अर्थ काय बघा. द एम्ब्रिओ सॅक इज डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, डिप्लोस्पोरी. आपल्याला जनरली हे माहिती आहे की एम्ब्रिओ सॅक जो आहे, तर एम्ब्रिओ सॅकची निर्मिती ही हॅप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून होत असते. कशा प्रकारे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आपण म्हणत असतो की ज्या काही मेगास्पोर मदर सेल आहे, ज्या डिप्लॉइड नंबरमध्ये असतात, त्या डिप्लॉइड नंबरच्या मेगास्पोर मदर सेलमध्ये 2 मायटोसिस घडून येणार आहे. मायटोसिस घडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यात मिओसिस घडते. मिओसिस घडल्यानंतर आपण म्हणत असतो की त्याच्यापासनं एक फंक्शनल 4 मेगास्पोर तयार होत असतात. 4 मेगास्पोरपैकी एक फंक्शनल मेगास्पोर असतो आणि हा फंक्शनल मेगास्पोर जो आहे तर तो हॅप्लॉइड नंबरमध्ये असतो, त्याला आपण एम्ब्रिओ सॅक म्हणतो. ओके. मात्र या ठिकाणी काय सांगितलंय बघा, एम्ब्रिओ सॅक जर समजा डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून निर्मिती केला जात असेल तर अशा वेळेस त्याला डिप्लोस्पोरी म्हणतात. त्याचं एक्झाम्पल टाराक्सकम दिलेले. त्याच्यानंतर ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीच्या बाबतीत काय सांगितलंय बघा, द न्यूसिलर सेल गिव्ह राईज एम्ब्रिओ सॅक. न्यूसिलसच्या सेल ज्यावेळेस एम्ब्रिओ सॅक तयार करत असतात त्यावेळेस त्याला काय म्हणत असतात, ॲपोस्पोरी. ओके. तर हे रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये 2 प्रकार शिकलो आपण. एम्ब्रिओ सॅक जो आहे तर त्याची निर्मिती एकतर आर्केस्पोरियल सेल पासून होणार किंवा न्यूसिलसच्या पार्ट पासून होणार. आर्केस्पोरियल सेल म्हणजे या ठिकाणी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल सांगितले आणि न्यूसिलस या ठिकाणी न्यूसिलसच्या पार्ट पासून एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होईल. म्हणजे काय बघा, डिप्लोस्पोरी म्हणजे काय, डिप्लॉइड नंबरच्या मेगास्पोर पासून किंवा डिप्लॉइड नंबरच्या मेगास्पोर मदर सेल पासून एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होणे याला डिप्लोस्पोरी म्हणतात. आणि जर समजा न्यूसिलर सेल पासून एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲपोस्पोरी. ओके. त्याच्यानंतर अनादर सुद्धा कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या कन्सेप्टमध्ये सेकंड टाईप जो आहे तर तो नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस दिलेला आहे. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय सांगितलंय बघा, मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस डिव्हिजन अँड प्रोड्यूस एम्ब्रिओ सॅक. या ठिकाणी काय सांगितले, ज्यावेळेस मेगास्पोर मदर सेल जे आहे तर त्यांच्यामध्ये मिओटिक सेल डिव्हिजन घडून येईल आणि मिओटिक सेल डिव्हिजन घडल्यानंतर ते हॅप्लॉइड नंबरचा एम्ब्रिओ सॅक तयार करत असतील तर त्याला नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस म्हणतात. ओके. बघा, एम्ब्रिओ अरायजेस आयदर फ्रॉम एग्स बाय पार्थिनोजेनेसिस ऑर फ्रॉम हॅप्लॉइड गॅमेटोफाइट्स सेल थ्रू ॲपोगेम. आता या प्रकारामध्ये नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय होणार आहे की एम्ब्रिओची निर्मिती ही एकतर एग्स पासून होणार पार्थिनोजेनेसिस प्रोसेसद्वारे किंवा हॅप्लॉइड नंबरचे जे काही गॅमेटोफाइट सेल आहे त्यांच्यापासनं या ठिकाणी एम्ब्रिओची निर्मिती होणार. याला आपण म्हणतो या ठिकाणी नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. लक्षात घ्या काय सांगितले तुम्हाला बघा, मेगास्पोर मदर सेल जी आहे तर त्यांच्यामध्ये मिओटिक सेल डिव्हिजन घडून येते आणि हॅप्लॉइड नंबरचा एम्ब्रिओ सॅक तयार होतो. मग हा हॅप्लॉइड नंबरचा एम्ब्रिओ सॅक जो आहे तर हा स्वतःच्याच एक सेल पासून पण तयार होऊ शकतो. कोणत्या प्रोसेसद्वारे, पार्थिनोजेनेसिसद्वारे किंवा हॅप्लॉइड गॅमेटोसाइट सेल जे आहे त्यांच्यापासून सुद्धा या ठिकाणी एम्ब्रिओ जो आहे तर तो निर्मिती होऊ शकतो. बघा, प्लांट प्रोड्यूस बाय दिस मेथड इज स्टराईल अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्च्युअली. ज्या वनस्पतींमध्ये नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आढळून येते अशा वनस्पती ज्या आहे तर त्या स्टराईल असतात आणि विशेष म्हणजे या वनस्पती सेक्च्युअली रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. एक्झाम्पल दिले तुम्हाला निकोटिना. निकोटिना म्हणजे तंबाखू. त्याच्यानंतर तिसरा प्रकार दिलाय बघा या ठिकाणी ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीच्या बाबतीत जर म्हणलं तर एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसिलस ऑर इंट्युबमेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. जो नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे तर या नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ सोबत पुन्हा न्यूसिलर सेल असतील किंवा इंट्युबमेंटल सेल असतील यांच्यापासून अनादर एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्याला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणतात. लक्षात घ्या, म्हणजे ऑलरेडी झायगोटिक एम्ब्रिओ आहे, या झायगोटिक एम्ब्रिओ सोबत इंट्युबमेंट किंवा न्यूसेलसच्या सेलपासनं ज्या काही सोमॅटिक सेल असणारे न्यूसेलसच्या किंवा इंट्युबमेंटच्या यांच्या सेलपासनं अनादर अजून दुसरा एम्ब्रिओ तयार होत असेल झायगोटिक एम्ब्रिओ सोबत. नॉर्मल जो झायगोटिक एम्ब्रिओ आहे त्याच्यासोबत अजून दुसरा एखादा एम्ब्रिओ तयार होत असेल कशापासनं, न्यूसेलर सेल किंवा इंट्युबमेंट पासनं, त्याला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणतात. याचं एक्झाम्पल दिले तुम्हाला बघा, मँगो, ऑरेंज, लेमन. ओके. इट गिव्ह राईज कंडिशन कॉल्ड पॉलीएम्ब्रिओनी. आणि या ठिकाणी ही जी कंडिशन आहे की जिच्यामध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ पाहायला भेटतात आपल्याला, एक जो नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे
आणि दुसरा या ठिकाणी नुसेलर सेलपासनं किंवा इंट्युगमेंटर सेलपासनं तयार होणारा जो एम्ब्रिओ आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे की एका फ्रूटमध्ये या ठिकाणी असंख्य एम्ब्रिओ पाहायला भेटतात, म्हणून त्याला आपण पॉलीएम्ब्रिओनी असं सुद्धा म्हणत असतो. जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट कॅन प्रोड्यूस इफेक्टिव्हली अँड रॅपिडली ॲपोमिक्सिस. जे काही या ठिकाणी जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आहे, तर यांच्यामध्ये या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ॲपोमिक्सिसची, तर ही इफेक्टिव्हली घडून येत असते आणि रॅपिडली घडून येत असते. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक कन्सेप्ट दिली तुम्हाला बघा, पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी ही जी टर्म आहे, तर ही टर्म नॉल नावाचं सायंटिस्टनं 1902 मध्ये डिस्कवर केलेली. 1902 मध्ये या ठिकाणी नॉल नावाचा सायंटिस्ट होता, त्याने पार्थिनोकार्पी डिस्कवर केली. सो व्हॉट इज पार्थिनोकार्पी? इट इज अ कंडिशन इन विच फ्रूट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. ही एक कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये फ्रूटची निर्मिती विदाउट फर्टिलायझेशन होणार आहे. आलं लक्षात? जसं आपण अगोदरच्या कन्सेप्टमध्ये काय शिकलो, सीडची डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट विदाउट फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला काय म्हणतात, एपोमिक्सिस. आणि जर समजा फ्रूटची डेव्हलपमेंट ही विदाउट फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला काय म्हणतात, पार्थिनोकार्पी. ओके, लक्षात राहील. कोणी डिस्कवर केली? ही नॉल नावाचा सायंटिस्टनं 1902 मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल दिले बघा या ठिकाणी पाइनॲपल, बनाना, पपया यांच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर फ्रूट जे तर ते विदाउट फर्टिलायझेशन या ठिकाणी निर्मिती होत असते, म्हणून त्याला पार्थिनोकार्पी म्हणत असतात. बघा, इन दिस प्लांट प्लासेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्यूस ऑक्सिन, that is IAA, that is indole 3 acetic acid, which is responsible for enlargement of ovary into fruit. या ज्या वनस्पती ज्यांच्यामध्ये फ्रूटची निर्मिती विदाउट फर्टिलायझेशन होते, या वनस्पतींमध्ये प्लासेंटल टिश्यू जे, तर हे प्लासेंटल टिश्यू जी काही अनफर्टिलाइज ओव्हरी, तर या अनफर्टिलाइज ओव्हरीमध्ये ऑक्सिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतात. लक्षात आलं काय सांगितलं मी तुम्हाला? की आता बघा, एखादी समजा आपण फॉर एक्झाम्पल साठी सांगितलं, एखादं फ्लावर आहे, त्या फ्लावरमध्ये ओव्हरी, त्या ओव्हरीमध्ये एक सेल आहे, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन घडून येणार नाही. आलं लक्षात? मग या ज्या एक सेल आहे त्याच्यामध्ये असलेले ज्या प्लासेंटल टिश्यू असणार आहे, तर हे प्लासेंटल टिश्यू ऑक्सिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतात, याला IAA म्हणतात, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. ओके, आणि ऑक्सिन जो आहे तर तो प्लांट ग्रोथ हार्मोन आहे. या प्लांट ग्रोथ हार्मोनमुळे ओव्हरीची वाढ होते आणि ओव्हरीचं रूपांतर कशात होऊन जात असते, फ्रूटमध्ये होत असते. ओके, असा प्रकार जो आहे तर तो आपल्याला पार्थिनोकार्पीमध्ये पाहायला भेटत असतो. म्हणजे पार्थिनोकार्पीमध्ये काय होते की ही एक कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये फ्रूट जे तर ते विदाउट फर्टिलायझेशन तयार होणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस डबल फर्टिलायझेशन घडून येते, सेकंड फर्टिलायझेशनमध्ये ज्यावेळेस सेकंड मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो, सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज झाल्यानंतर त्याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं रूपांतर हे एंडोस्पर्म मध्ये होते आणि एंडोस्पर्मचं रूपांतर फ्रूटमध्ये होते. किंवा जर फर्टिलायझेशन घडून आलं असेल तर फ्रूट तयार होत असते. मात्र बऱ्याच अशा वनस्पती की ज्या वनस्पतींमध्ये विदाउट फर्टिलायझेशन सुद्धा फ्रूट तयार होत असते, त्या प्रकाराला किंवा त्या कंडिशनला पार्थिनोकार्पी म्हणतात. आणि हा प्रकार आपल्याला पायनॅपल, बनाना आणि पपयामध्ये सुद्धा पाहायला भेटत असतो, इतर ग्रेप्स वगैरे मध्ये सुद्धा पाहायला भेटतो. असा प्रकार का पाहायला भेटत असतो आपल्याला? तर या वनस्पतींची जी काही ओव्हरी तिच्यामध्ये असलेले अनफर्टिलाइज प्लासेंटल टिश्यू हे ऑक्सिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतात, ज्याला इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड म्हणतात. आणि हा हार्मोन ओव्हरीचं एनलार्जमेंट म्हणजे ओव्हरीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, ज्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होत असते. लक्षात आलं? ओके, the fruit resemble the normal produced fruit but it is seedless. बघा, हे जी फ्रूट्स आहे जे पार्थिनोकार्पीद्वारे तयार होतात, विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट तयार होत असतात, तर हे सेम फर्टिलाइज फ्रूट सारखेच असतात, मात्र सीडलेस असतात, म्हणजे यांच्यामध्ये बिया नसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट दिली तुम्हाला बघा, पॉलीएम्ब्रियोनी. ओके, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की या पॉईंटमध्ये 1 मार्काचा 2 मार्काचे बस लईत लई 2 मार्काचा प्रश्न राहील, 1 मार्काची डेफिनेशन मात्र 100% राहणार. ओके, तर बघा पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन 1 एम्ब्रियो इनसाइड द सीड इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियोनी. सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोची डेव्हलपमेंट करणे याला म्हणतात polyembryony, and it is first noticed by Leeuwenhoek in 1719 in the seed of Citrus genus. आणि हे सगळ्यात अगोदर कोणी नोटीस केले? लिवेनहुकनं. लिवेनहुक याचा अगोदर सुद्धा तुम्ही शिकला असेल, ज्याने मायक्रोस्कोपचा डिस्कवरी केलेली. याने 1719 मध्ये
सगळ्यात अगोदर जे सायट्रसचा जीनस आहे, सायट्रस म्हणजे ज्याच्यात लिंबू, संत्री, मोसंबी हे सगळे घटक येत असतात, या सायट्रसच्या जीनसमध्ये या ठिकाणी पॉलीएम्ब्रियोनी तर त्याची डिस्कव्हरी केली. कोणी? लिवेन हुकनं. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? ज्यावेळी सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ असतात त्या डेव्हलपमेंटला किंवा त्या कंडिशनला पॉलीएम्ब्रियोनी म्हणत असतात. बघा, ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इन अ सीड विच रिझल्ट मल्टिपल सीडलिंग. जर समजा सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ आढळून येत असतील तर अशा वेळेस या ठिकाणी मल्टिपल सीडलिंग जे जास्त रोपटे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळवता येत असतात. बघा, ॲडिशनल एम्ब्रिओ रिझल्ट फॉर्मेशन, द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्हल्स ऑफ द सीड. हे या ठिकाणी ॲडिशनल एम्ब्रिओ येण्याचं मागचं कारण काय? तर तुम्हाला सांगितलंय बघा, जे काही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, 1 मिनिट, जे मॅटर्नल आणि झायगोटिक टिश्यू आहे, तर या मॅटर्नल आणि झायगोटिक टिश्यूमध्ये काय घडून आले? डिफरन्शिएशन घडून आले, म्हणजे विभाजन घडून आले. म्हणजे मॅटर्नल टिश्यू आणि झायगोटिक टिश्यूमध्ये सेल डिव्हिजन घडून आलं. सेल डिव्हिजन घडल्यामुळे जे सीडचं ओव्हल आहे, तर या सीडच्या ओव्हलमध्ये मल्टिपल एम्ब्रिओ तयार झाले. लक्षात बघा, पॉलीएम्ब्रियोनी मे बी ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन वेदर एम्ब्रिओ अरायजेस इन अ सेम एम्ब्रिओ सॅक ऑर डिफरंट एम्ब्रिओ सॅक इन द सेम ओव्हल. आता या ठिकाणी काय सांगितले व्यवस्थित लक्षात घ्या. ही जी पॉलीएम्ब्रियोनी, तर ही पॉलीएम्ब्रियोनी ट्रू पण असू शकते, फॉल्स पण असू शकते. आता ट्रू आणि फॉल्स कसं ठरवत असतात? तर बघा, ज्या वेळेस एम्ब्रिओ, मेनी एम्ब्रिओ जे, तर ते सेम एम्ब्रिओ सॅक पासून अराईज होत असतील, मेनी एम्ब्रिओ सेम एम्ब्रिओ सॅक पासून अराईज होत असेल, एकाच एम्ब्रिओ सॅक पासून असंख्य एम्ब्रिओ तयार होत असेल, तर त्याला ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणणार. आणि जर समजा डिफरंट एम्ब्रिओ सॅक पासनं या ठिकाणी मेनी एम्ब्रिओ तयार होत असतील तर त्याला काय म्हणणार? फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. लक्षात राहील. मग काय सांगितलं तुम्हाला पॉलीएम्ब्रियोनीच्या बाबतीत? पॉलीएम्ब्रियोनी मीन्स व्हॉट? द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इनसाइड द सीड इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियोनी. म्हणजे सीडचा मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणे याला पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात. याची डिस्कव्हरी 1719 मध्ये लिवेन हुकनं केलेली सायट्रस जीनसमध्ये. जास्तीत जास्त एम्ब्रिओ सीडमध्ये असणे म्हणजे मल्टिपल सीडलिंगचं ते लक्षण आहे. याच्यामध्ये काय होत असते? मॅटर्नल आणि झायगोटिक टिश्यू जे तर त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन घडून येते सॉरी, आणि त्याच्यापासनं या ठिकाणी असंख्य एम्ब्रिओ तयार होत असतात. त्याच्यानंतर बघा, पॉलीएम्ब्रियोनी जी, तर या ठिकाणी ट्रू पण असू शकते, फॉल्स पण असू शकते. जर समजा मेनी एम्ब्रिओ सेम एम्ब्रिओ सॅक पासून अराईज होत असतील, असंख्य एम्ब्रिओ एकाच एम्ब्रिओ सॅक पासून अराईज होत असतील तर त्याला ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात. आणि जर समजा असंख्य एम्ब्रिओ हे डिफरंट एम्ब्रिओ सॅक पासून अराईज होत असतील तर त्याला फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात. पॉलीएम्ब्रियोनीचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार तुम्हाला ऑलरेडी आपण शिकलो, याच्यात ॲडेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी म्हणून आपण त्याला. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीच्या बाबतीत जर म्हणलं तर एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्ट फ्रॉम डिप्लॉइड सेल ऑफ नुसेलस अँड इंट्युगमेंट ॲज इन सायट्रस. एम्ब्रिओ जो आहे तर एम्ब्रिओची निर्मिती ही डायरेक्टली डिप्लॉइड सेल ऑफ नुसेलस पासून होत असेल किंवा इंट्युगमेंट पासून होत असेल तर त्याला ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात, जे आपल्याला सायट्रसमध्ये म्हणजे लिंबूमध्ये पाहायला भेटत असते. आणि इन क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनीच्या बाबतीत काय सांगितलंय बघा, झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाइम डिवाइड इंटू मेनी पार्ट्स ऑफ युनिट्स, ईच युनिट्स देन डेव्हलप इंटू न्यू एम्ब्रिओ. आता क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनीच्या बाबतीत काय सांगितलंय बघा, ज्यावेळेस जो प्रो एम्ब्रिओ आहे तर हा प्रो एम्ब्रिओ मेनी पार्ट्समध्ये डिवाइड झाला असेल किंवा युनिट्समध्ये डिवाइड झाला असेल आणि जितके युनिट्समध्ये तो डिवाइड झालाय त्यांच्यापासनं नवीन एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल इन न्यू प्लांट. नवीन वनस्पती जी तर तिच्यामध्ये जगण्याचे जे चान्सेस आहे तर ते पॉलीएम्ब्रियोनीमुळे इन्क्रीज होत असतात. नुसेलार ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज अ सिग्निफिकन्स ऑफ हॉर्टिकल्चर. नुसिलस पासनं जे पॉलीएम्ब्रियोनी तयार होत असतात तर ते या ठिकाणी महत्त्वाचं म्हणलं जात असते हॉर्टिकल्चरमध्ये म्हणजे फलोत्पादनमध्ये. त्याच्यानंतर काही ॲडिशनल नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितले. पार्थिनोजेनेसिस इज अ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्ट फ्रॉम एग सेल ऑर मेल गॅमेट्स. या ठिकाणी पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम एग सेल ऑर मेल गॅमेट.
इट इज अ काइंड ऑफ अपोगॅमी, म्हणजे अपोगॅमी सारखाच हा प्रकार आहे. त्याच्यानंतर अगॅमोस्पर्मी दिले तुम्हाला. अगॅमोस्पर्मीच्या बाबतीत काय सांगितलंय, प्लांट प्रोड्यूस सीड बट एम्ब्रियो इनसाइड इट इज प्रोड्यूस विदाउट मिओसिस अँड सिंगॅमी. वनस्पती जी तर ती सीड तयार करते, मात्र सीडचा मध्ये असलेला जो एम्ब्रियो आहे तर या सीडचा मध्ये असलेल्या एम्ब्रियोमध्ये मिओसिस आणि सिंगॅमी तयार होत नाही किंवा प्रोड्यूस होत नाही. त्याला काय म्हणतात, सॉरी, अगॅमोस्पर्मी. ओके, अगॅमोस्पर्मी. त्याच्यानंतर बघा, पार्थिनोकार्पी कॅन बी इंड्यूस आर्टिफिशियली बाय स्प्रेइंग जिब्रेलिन, डिलेइंग पॉलिनेशन अँड यूज ऑफ फॉरेन पोलन्स. पार्थिनोकार्पी जी तर पार्थिनोकार्पीला वाढवता येत असते या ठिकाणी आर्टिफिशियली सुद्धा. समजा आपण जे काही फ्लावर आहे त्याच्यावर जिब्रेलिन स्प्रेइंग केलं, समजा जिब्रेलिन हा सुद्धा एक प्लांट ग्रोथ हार्मोन आहे. ओके, किंवा पॉलिनेशन डिले केलं, लेट करून टाकलं समजा, किंवा जो फॉरेन पॉलन आहे तर त्याला यूज केला असेल, तर अशा वेळेस आपण आर्टिफिशियली पार्थिनोकार्पी जी तर ती इंड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर जेनेटिकली युनिफॉर्म पॅरेंटल टाईप ऑफ सीडलिंग आर ऑप्टेन फ्रॉम न्युसिलार एम्ब्रियो. न्युसिलार एम्ब्रियोपासनं जेनेटिकली जे युनिफॉर्म पॅरेंटल टाईपचे सीडलिंग आहे तर ते आपण ऑप्टेन करू शकतो. सॉरी. ओके, तर हे होते सगळे या ठिकाणी